परत पाठवू. त्यांनी एकच करायचं, त्या गाढवाच्या सगळ्या लोकांना, त्या गाढवाच्या समूहातल्या बऱ्याच लोकांना आपल्याकडे घेऊन यायचं त्यांनी. आणि ते गाढवाला पण बरं वाटलं की सिंहाच्या संगतीबरोबर आपल्याला राहायला मिळतं. त्यामुळे त्याला खूप खुशालकी वाटली आणि तो खाऊन पिऊन दष्टपुष्ट झाला. तो दुसऱ्या गाढवांसारखा वृक्ष दिसायला नाही लागला, तो इतका पुष्ट दिसायला लागला की त्याला असं वाटलं की मी सिंहाच्या बरोबर राहून सिंहासारखा उन्मत्त झालेलो आहे. तो गाढवाच्या समूहाकडे गेला आणि अनेक गाढवांना ते सिंहाच्या टोळीकडे घेऊन आला. त्याचा फडशा त्या सिंहांनी रोज पाडायला लागले. त्यांना एक चांगला एजंट मिळाला आणि या गाढवाला सुद्धा छान वाटायला लागले की आपण खूप चांगलं काम करतोय. आणि त्यामुळे या गाढवाने एक 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 त्या समूहाला आणत राहिलं. एके दिवशी त्या सर्व गाढवांना कळालं की आपलं वंश जाळ होतोय, आपला वंश नष्ट होतोय या एजंट गाढवामुळे. मग त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की या सिंहाच्या टोळीकडे याच्याबरोबर जायचं नाही, एकाही गाढवाने जायचं नाही. एकही गाढव गेला नाही. हा गाढव एकटाच या सिंहाच्या टोळीकडे आला आणि त्यांनी सांगितलं की आता माझे बाकीचे गाढवाचे समोरचे लोक आहे ते ऐकत नाही, त्यामुळे मी एकटाच आलो. आणि मग सिंहाच्या लक्षात आलं की आता काही कामाचा उरला नाही, हा एजंट काही कामाचा उरला नाही. आणि मग तो म्हणाले की आता हा काही कामाचा नाही, याचाच फडशा पाडून टाकू. आणि त्याचाच प्राण त्यांनी घेतला आणि त्यांचं तात्पर्य असं आहे की आपल्या समाजाची ढाल बनवून आपल्यातले काही लोक प्रस्थापित समाजातल्या नेतृत्वाकडे जातात किंवा सत्ताधारी लोकांकडे जातात आणि आपली ही कत्तल घडवत आहे. तर सुवर्णकार समाजाचं किती प्रतिनिधित्व शासनाच्या दरबारी जाते, त्यांना किती सेवा सवलती मिळते, तर मिळत नाही असं मला वाटतं. तर त्याच्यासाठी एक शहाणपण जे आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे. आपल्यातले काही गाढव आहेत ते सत्ताधाऱ्याकडे जातात, आपलं भलं करून घेतात. त्याच्या संबंधी त्यांचं खरं स्वरूप काय आहे ते खाली ट्रोलमध्ये वाचलं तुमच्या लक्षात येईल. त्या गाढवांपासून सावध राहा. मी संत नरहरी आर्थिक विकास महामंडळाचा संचालक आहे. खूप चांगली योजना आहे त्यांची. शासनाने असं सांगितलंय की हा सुवर्णकार समाजासाठी ही जेव्हा योजना आली तर याच्यामध्ये 20 लाख रुपये महिलांना मिळणार आहे. सिबिल स्कोर न बघता, जामीन न मिळता 20 लाख रुपये मिळणार आहे आणि त्याला फक्त 4.5% व्याज असणार आहे. ही योजना खूप चांगली आहे आणि ती लागू होणार आहे. आपल्या परदेशात शिक्षणासाठी जाणारे जे मुलं आहेत त्यांना जे कर्ज काढून ते जे शिकतायत त्याचं 100% व्याज या योजनेतून दिलं जाणार आहे. त्यासाठी 50 कोटी रुपये शासन दिले. आणि दुसरं, जर गट असले आपले कारागिरांचं क्लस्टर असलं तर त्याच्यासाठी शासनाने 50 लाख रुपये दिलेले आहेत आणि त्याचं व्याज सुद्धा पुढे माफ होणार. आता हे आरक्षण, जरांगेचं आंदोलन, आता पडलेल्या अतिवृष्टी आणि शासनाकडे तिजोरीत असलेला खडखडाट याच्यामुळे यावर्षी फक्त त्याचं रजिस्ट्रेशन झालं. त्याचं एक कंपनी कायद्याद्वारे त्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि केंद्र सरकारच्या ओबीसीवर फार मोठ्या प्रमाणात जो फंड आहे तो पण पुढच्या वर्षी येणार आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी डायरेक्ट ऑनलाईन असणारे स्कीम, त्याचा लाभ सगळ्या लोकांना मिळू शकेल. पण याच्यामध्ये गाढवांचा थोडा त्रास आहे, तर गाढवांपासून सावध राहा. तर ही अशा योजनांकडे आपण लक्ष जर दिलं आणि प्रभावीपणे त्या लागू झाल्या तर बऱ्याच लोकांना दिलासा मिळेल. आता अहिराव सरांनी सांगितलं की व्यवसाय केला पाहिजे. व्यवसाय सगळ्यात उत्तम. आता जर प्रदीप शेठ यांनी त्यांनी वकिली केलेली होती, ते वेलेली झाले होते, आता ते जड्जे झाले असते. पण आज त्यांनी जे सुवर्ण व्यवसायामध्ये जे यश मिळवलेले आहे त्यांच्या मॉलमध्ये आणि जे त्या धंद्यामध्ये त्यांनी जे यश मिळवलेले आहे त्यांच्या पारंपरिक कौशल्यापासून तर आधुनिकतेपर्यंत ते त्यांना मिळालं नसतं जर त्यांनी व्यवसायात उतरले नसते. तर खूप चांगला अहिराव सरांनी सांगितलं की आपण व्यवसाय केला पाहिजे आणि व्यवसायाकडे आलं पाहिजे. त्यासाठी मोटिवेशन पाहिजे, त्यातून आतून आग असली पाहिजे आणि शिक्षणाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे.
संसाराकडे लक्ष दिलं पाहिजे आणि संघटितपणे काम केलं पाहिजे. तर सोनार हा काय खूप हरहुन्नरी माणूस आहे आणि टायगर आहे ते एकटे फिरतात, ते संघटनेने फिरत नाही असं लोक म्हणतात, पण चुकीचं आहे. तर आपलं टायगर बचावची स्कीम आहे. आता टायगर वाचवायचं असेल तर सोनारांनी एकत्र आलं पाहिजे, संघटित राहिलं पाहिजे आणि आपलं नेतृत्व आहे ते वाट लोकांकडे देऊ नका, अनपढ लोकांच्या पाठीमागे जाऊ नका, शिकलेल्या लोकांच्या पाठीमागे जा, प्रबुद्ध लोकांच्या पाठीमागे जा, प्रागतिक विचारसरणी ठेवा, सायंटिफिक टेम्परामेंट ठेवा, याच्यातून आपली प्रगती होईल.